नमस्कार. मी आज तुम्हाला गावाकडची शेती व गावाकडचं वातावरण कसं छान असतं हे तुम्हाला दाखवते. हे बघा, इथे हे पेरूची झाडं आहे, ही मिरच्यांची झाडं आहेत. याला खूप मिरच्या पण आलेल्या आहेत आणि हे बघायला पण खूप फ्रेश आणि ताजं ताजं वाटतं. आता ह्या मिरच्या बघा कशा दिसत आहेत, हिरव्यागार आणि मस्त. किती छान असतं गावाकडचं वातावरण. ह्यानंतर आम्ही तोडल्या आणि आता ह्या पिकलेल्या पण आहेत, त्या लाल कलरच्या झालेल्या आहेत, त्या आता काढायला आलेल्या आहेत. आणि त्यानंतर आता इकडे हे नारळाची झाडं आहेत, त्याला पण खूप नारळं आलेली आहेत आणि आम्ही ते काढून त्यातलं ते पाणी पण पिलेलं आहे. खूप गोड आणि ताजं आहे, फ्रेश. ही जी शेती आहे ती घास म्हणतात याला. याला ही गाय म्हैस यांनाही चारा म्हणून वापरतात. पलीकडं वांगे आहेत, वरती बघा कसं निळं आकाश आहे. खूप सुंदर असं हे दृश्य आहे आणि ही निसर्गातलं वातावरणात एक दिवस नक्की घालवायला तुम्हालाही आवडेल. हे बघा, आता इथे आम्ही आलो आहे डाळिंबाच्या शेतामध्ये. ही डाळिंब याला भरपूर होती दिवाळीच्या अगोदर, ही तोडून गेलेली आहेत, त्यामुळे आता दिसत नाही. फुलं आहेत परंतु याला हे खूप डाळिंब आलेली होती आणि काही ठिकाणी छोटे छोटे अजूनही आहेत आणि ही चवीलाही खूप गोड आहेत. हे बघा इथे आहेत बघण्यासाठी. अजून ही छोटी आहेत परंतु ही जरा मोठी झाली की चांगला कलर असा लाल येतो त्याला आणि खूपच फ्रेश असे आहेत. आता आम्ही बसलो आहे निवांत शेतामध्ये. सर्व फॅमिली, आम्ही आमच्या आत्या वगैरे आणि सर्व आमचे दाजी आम्ही बसलेलो आहोत. हे इथं खूप मस्त आणि मोकळ्या हवेत आम्ही हे नारळ पाणी शहाळं पिलेलं आहे आणि लाडू चिवडा शेव याचा पण आस्वाद घेतलेला आहे. आता आम्ही डाळिंबाच्या बागेतनं डाळिंब, काकडी आणि भरपूर सारे तोडून आणलेलं आहेत. लिंब, काकडी पण मोठ्या झालेल्या आहेत. काकडे पूर्वी अगोदर खूप होत्या पण आता कमी झालेल्या आहेत. आणि आता आम्ही शेतातून चक्कर मारत आहोत सर्वजण. यांनी बहीण किती आहे. छान डाळिंब तोडून आणलेले आहेत. आता हे बघा, मस्त. प्रत्येकाची अशी ही डाळिंब असे तोडलेले आहेत, मस्त लाल झालेले आहेत. ही आता ही डाळिंबाचं पिंजरा लावलेला आहे सांगतायत डाळिंब खराब दाजी की डाळिंबाला कसं कीटकांपासून वाचवायचं असतं ते. आता हे डाळिंब तोडलेलं आहे, खूप सोलून खूप चवीला मस्त लागतं. आणि त्यानंतर आता ही सर्व शेती आम्ही तुम्हाला फिरून दाखवलेली आहे. आता आम्ही डाळिंब घेऊन सगळं निघालेलो आहोत. आता आम्ही पुढे तुम्हाला दाखवत आहे. इथे हे सोयाबीन तयार केलेलं आहे, ते वाळवत घातलेलं आहे. आणि हे बघा, दाजींनी पण वांगी शेतातली ताजी ताजी, लिंब पेरू तोडून आणलेलं आहे, तेही आम्हाला देत आहे. आता ते आम्ही घेत आहे. हे बघा, लिंबू केवढं मोठं आहे. वाटतं का हे लिंबू आहे, असं वाटतं की पेरूच आहे परंतु हे लिंबू आहे. यात भरपूर असा रस आहे. ही वांग्याची झाडं आहेत, याला भरपूर वांगी आलेली आहेत आणि हे बघा सारखे तोडलेले असतात. हे बघा कशी निळी वांगी आहेत. मस्त वातावरण आहे. बघा कशी शेती आहे. आम्ही इथे मस्त झालेलं आहे. खूप सारे वांगे यातून तोडलेली आहेत ही सर्व आणि वांग्याची एकदम शेती टेस्टी आहे. लागतात हे वांगी. आणि आता ह्यात आम्ही चक्कर मारून एक फिरून आलेलो आहोत, पण एकदम रिफ्रेश झाल्यासारखं वाटतं. सर्व नातेवाईक भेटलेले आहेत आणि शेतातला जो आनंद आहे तो काही वेगळाच आहे. हे बघा, ही वांगी पण आम्ही तोडलेली आहेत गेलेला आहे. आता तुम्हाला आणि डाळिंब तर तुम्हाला दाखवलेलीच आहेत. डाळिंब होते. मस्त असं हे छान वातावरण आहे. सगळीकडे फिरून झालेलं आहे आता आमचं. हिरवीगार अशी ही डाळिंबाची बाग आहे, त्यातूनही आम्ही एक चक्कर मारलेला आहे. आता त्यानंतर आम्ही आलोय. कसा वाटला व्हिडिओ? लाईक शेअर सबस्क्राईब जरूर